नमस्कार। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या आजच्या विशेष वार्तापत्रात आपलं स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। जैन फार्म फ्रेश हिंदुस्तान कोको कोला संत्रा उन्नती प्रकल्पाचं मोर्शी तालुक्यातील ठुणी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। डिजिटल पेमेंट्स करण्यासाठी सर्व बँकांना वापरता येईल असं सर्वकष मोबाईल ॲप्लिकेशन तयार करून त्यामध्ये जिल्हा सहकारी प्रादेशिक बँका यांचा समावेश करावा। यामुळे त्यांचा ग्रामीण भागात प्रभावीपणे वापर करता येणं शक्य होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। नीती आयोगाच्या अंतर्गत डिजिटल पेमेंटचा दैनंदिन जीवनात वापर वाढवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते। राज्यातील 7/12 संगणकीकृत ई-फेरफार करण्याची प्रक्रिया राबवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी तसेच शेतकरी आणि जनतेच्या सोयीसाठी महसूल विभागाने पावलं उचलली आहेत। यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामार्फत मार्च 2017 पर्यंत संपूर्ण राज्यातील 7/12 संगणकीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयोजित बैठकीत दिली। पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प 3 आणि त्याचबरोबर रिंग रोडला मान्यता देण्यात आली असून या कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। पीएमआरडीने शिवाजीनगर ते हिंजवडी या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात केली। साधारण 31-32 किलोमीटर लांबीचा हा रस्ता मार्ग आहे। अर्धा ते पाऊण किलोमीटरवर स्टेशन्स आहेत। काही स्टेशन्स थोडी लांब आहे, तिथे वस्ती नाही। सगळे मिळून एक 23 ते 25 स्टेशन्स होतील। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।